तसेच या स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आकर्षक स्पोर्ट्स किट्स म्हणजे शूज, टी शर्ट आणि ट्रॅक, तसेच अंतिम सामन्यातील सामनावीर आकर्षक क्रिकेटची बॅट, हरलेल्या संघातील खेळाडू सामनावीरास आकर्षक टी शर्ट अशी आकर्षक बक्षीस आणि चषक म्हणशाल तर आपल्या गाबी समाजाची खरोखर ओळख असणारी आपला जहाज, आपली नौका, आपली नाव, आपला गलबत, आपला होडी याच्या चषकाचा स्वरूप. मित्रांनो, एकूण 720 किलोमीटरचो लांबीचो समुद्र किनारो आपल्या कोकणाक लाभलो आणि याच कोकणात आपलो सिंधुदुर्ग सह्याद्रीच्या कुशीत वसलो आणि याच सिंधुदुर्गची किनारपट्टी 120 किलोमीटरची आणि याच 120 किलोमीटरवरती देवगड पासून सावंतवाडीचा शेवटचा टोक दगडखोलपर्यंत आपलो गाबी समाज दाटीवाटीन बसलेलो आणि हे तोच गाबीदा ज्यात गप्तांची स्पर्धा आज मुंबई सारख्या मोठ्या शहरात चालू आहे. दरम्यान सामन्याक सुरुवात, पहिला षटकगण रोहित कोयंडे, पहिल्या चेंडूवरती मोठं फटको, विठोबाच्या बॅट मसून चेंडू सीमा पार, चौकारनिशी शानदार सुरुवात झाली संघाचा आणि स्वतःचा खाता खोलता तो विठोबा. एक विठोबा पंढरीचो युग 28 विटेवरी उभो आणि हो विठोबा मैदानात जर उभं राहिलो तर नक्कीच VRCC आनंदवाडी संघासाठी मोठी अडचण, मोठी डोकेदुखी ठरा शकता. ज्या पद्धतीने सुरुवात केली विठोबा आपल्या फलंदाजी चौकारानिशी, पुन्हा एकदा सज्ज जाता रोहित, विठोबासाठी पुढचा चेंडू, हो सुद्धा चेंडू खटक्यार बॉट, जागा रुपडी, चेंडू सीमा पार, षटकार. काय सुरुवात होता, खळ आणि खट्याक, टांगो पडलो, उपडे आणि घोडे झालेत फरार, नाही नपाट करून टाकणार षटकार. फलंदाजाचा नाव विठोबा तांडेल, मॅन फ्रॉम वेंगुर्ला कुर्ले वाडी. काय दर्जेदार सुरुवात, काय दर्जेदार सुरुवात होता विठोबाच्या बॅट मसून आणि तो सुद्धा गोलंदाज एक कसलेलो अनुभवी उंच पुरवसो गोलंदाज रोहित कोयंडे सारखो एक अष्टपैलू खेळाडू ह्याच्यावर प्रहार करताना बघू गावता. ही सुरुवात ज्या पद्धतीने विठोबान केली या सुरुवातीबद्दल तुझं काय मत आहे जयदेव, माझे साथी समालोचक? फायनलचा सामना कशा पद्धतीने सुरुवात झाली विठोबाची आपली फलंदाजी करताना? नक्कीच ज्या विठोबाने अगदी जितू पॅकर संघाला पराभवाची धूळ चालली आणि स्वप्नवत प्रवास जो सुरू झाला अगदी मळई संघाचा, यामध्ये विठोबाचं कौशल्य, नेतृत्व नक्कीच मोलाचं असेल आणि या विठोबाने खेळ दाखवलाय. त्यामुळे हा विठोबा अर्थातच कोणत्या संघाच्या विरोधात, VRCC आनंदवाडी संघाच्या विरोधात गरजेचा राहिलेला पंढरीचा पांडुरंग उभा राहिलाय. देखना फटका, नक्कीच एक 30 सर्कलच्या डोक्यावरून उडवलेला पॉवर प्ले षटकामधील हा फटका हा खेळ दाखवतोय, सजवला जातोय अर्थातच विठोबाकडून. विठोबा आणि सलामीची जोडी सोबत कोण आहे तर मागच्या GSPL मधील अर्थातच ज्याला उत्कृष्ट खेळाडू स्पर्धावीर म्हणून ज्याला गौरवण्यात आलं तोच दिसतोय राकेश सारंग. त्यामुळे या खेळाडूकडे लक्ष असेल. सलगच्या स्पर्धा, सध्याच्या बहरातील हा खेळाडू आपलं पूर्ण स्पर्धेवरती वर्चस्वानी लक्ष वेधून घेतलंय. पुन्हा एकदा रोहित, स्लोअर पद्धतीचा चेंडू आता मात्र टोलावलाय कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गणेश कुबल, शर्तीचे प्रयत्न पण चेंडू मात्र फरार होतोय, शर्यत जिंकतोय चेंडू फरार. 4 धावांसाठी धावसंख्या झाली ती आता मात्र 16. नक्कीच ही 2 सलामीची जोडी नक्कीच दादा काम करणार आणि करावं लागेल एक फायटिंग टोटल, कारण काल जे काम केलंय बंधूंनी, मी नक्कीच नाव घेईन, विदर्भ पराडकर आणि प्रथमेश या दोघांच्या जोडीला आता मात्र रोहित दाखल झालाय. त्यामुळे एक मोठं धावसंख्या उभा राहावी लागेल. हॅलो, नक्कीच कालचा दिवस VRCC आनंदवाडीचं होतं, पण कालचा दिवस गेलो, भूतकाळात जमा झालो, चालू आहे तो वर्तमान घडवल्यानंतर आपलं भूतकाळ चांगलं लिहिलं जातलो आणि या चांगलं लिहिण्यासाठी चांगलं खेळ साकारचलो, गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा. पुन्हा एकदा विठोबाच्या बॅट मसून कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू जाता सीमा पार, चौकार. आणि जे लाईन म्हणत त्यांना माझी जरा विनंती आहे, हिमालय मोरवेचे, जर मैदानात जर आपला एक श्वान झोपला त्याका जर उठवून बाहेर घालवा, एखादं चेंडू जर त्याका लागलो तर बाउंड्री अडवा शकता, त्याका जर उठवून घालवा. गावात लगीन आणि कुत्रा मुराडता तिथली अवस्था झाली आहे. काय फलंदाजी करता विठोबा, लाईनचं सुद्धा ताबो घ्यावा, कारण सीमारेषेच्या बाहेर जेल पकडलं तर 100 रुपयाचा बक्षीस असाच, म्हणजे खात्यात तुमच्या 100 रुपये जमा होतले निश्चित शंका नाही. फुलटॉस पद्धतीचे चेंडू सीमा पार, चौकार.
काय फलंदाजी, तुफान फटकेबाजी, मैदानाच्या चारही दिशांत फलंदाजी करता विठोबा तांडेल. पहिल्या षटकाचा खेळ पुरो झाला. सांघिक धावसंख्या झाले बिन बाद 26 आणि 26 धावसंख्या एकटो विठोबा तयार करता. 2 षटकार आणि 3 चौकार. जयदीप, हा सामना मात्र नक्कीच मोठा होणार, यात काही शंका नाही. कारण VRCC आनंदवाडी अनबिटेबल अपराजित टायटल घेऊन आलाय पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी दिसतोय आपल्याला जय बजरंग बळी. बऱ्याच दिवसांनी धावसंख्या झाली ती मात्र 24 आहे. आता तर 6 आहे की 4 आहे. 4 24 अपडेट्स येत आहेत. चेंडू घ्या वासू, चेंडू घ्या. नक्कीच 2 अनबिटेबल हा घमासान युद्ध ज्यासाठी अट्टहास केला होता की शेवट गोड झाला, त्यासाठी हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. आरंभ शुभारंभ झालाय आणि सरते शेवटी ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आलाय. आणि या 2 फलंदाजांनी जो वर्चस्व ठेवलंय, अर्थातच विठोबा आणि राकेश. आणि मी नोंद करेन की या स्पर्धेवरती वेंगुर्ल्याच्या खेळाडूंनी सर वर्चस्व ठेवलंय, हे नक्कीच माझं मत असेल. कारण पाहायला गेल्यास वेंगुर्ल्या संघाचे खेळाडू प्रत्येक संघामध्ये आपले खेळ दाखवताना दिसत आहेत. हॅलो, नक्कीच जवळजवळ मी सकाळी सुद्धा सांगलो की 2 वर्षानंतर बरेच वेंगुर्ल्याचे आपले गाबी समाजाचे खेळाडू आपले खेळ दाखवण्यासाठी, खेळ साकारूसाठी आणि आपलं गाबी समाज किती लांबून सुद्धा येऊन खेळ करू शकता ह्या दाखवण्यासाठी हजर झाले. आणि नुसते हजर नाही झाले, आपलं खेळाचं प्रदर्शन सुद्धा मांडतात. प्रदर्शनाचा पुन्हा एकदा मांडला तर राकेश, पण आता चेंडू मात्र फटको फसलो. चेंडू आकाशात उभो झालेलो, चेंडूच्या खाली हाताचा गुलाम तयार झाला आणि सहज सोप्या झेल सुद्धा टिपला गेला. रोहितच्या माध्यमातून पहिलो धक्को बसता, पहिलो मासो गळा लागता राकेशच्या स्वरूपात. पहिल्या षटकाचा खेळ पुरो झाला. धावसंख्या झाली होती 24 बिनबाद 24 अशी धावसंख्या. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती राकेश सारखो मोठो मसोत येण्यात फरावता. नाराज करताना काही हो राकेश सरंग तोच ज्याचा याच मैदानावर अर्धशतक ज्याच्या नावावर मालिकावीराचा किताब सुद्धा बऱ्याच वेळा जिंकलेलो राकेश अंतिम सामन्यात मात्र निराश करता आपल्या संघात. म्हणजे मालवणी म्हणे सांगू जा झाला तर गाव फिरान इलो आणि हुंबऱ्यार आपटान मेलो. अंतिम सामन्यात खेळ साकारूच होतो पण निराश करता माग आपल्या संघ कर्णधारक आणि सहकार्यांका सुद्धा. नवोदित गेलेलो फलंदाज सरसरावून कडकडावून तपटापावून अशा पद्धती युट्यूब वरती त्याचं चॅनल चालता. गाबीत माणूस आपल्या गाबीत प्रश्न खरोखर जनतेसमोर मांडता. आपल्या गाबतांची व्यथा युट्यूबच्या माध्यमातून सगळ्या जगासमोर मांडणारो मोहित गिरप आमचं सगळ्यांचं गाबीत माणूस आता मात्र बॅट घेऊन मैदानात हजर. पहिलोच उसळी घेऊन जाणारो चेंडू मोहीच्या कानात जाऊन सांगता काय बरोस मग असे युट्यूबचे चॅनल चालू राहू आणि व्हिडिओ काढीत राहू आणि फलंदाजी सुद्धा थोडीफार करीत राहू. चेंडू हे निर्धाव जाता. कमबॅक करता गोलंदाजीत खराब सुरुवात झाली होती. VRCC आनंदवाडी कडसून पहिला षटक करताना दुसरा षटक घेऊन निलेलो गोलंदाज विदर्भ पराडकर काही कमालीची गोलंदाजी करता. नक्कीच एक मोठा कलाम लावल्यान आपल्या नावावर लावून घेतल्यान सचिन सारंग नावाचा. आता मात्र मोहितचो फटको पसता. 2 क्षेत्ररक्षक चेंडूखाली पोहोचपर्यंत चेंडू जमिनीत जाऊन आधा होता. म्हणजे नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडलो आणि 2 धावा मोहितच्या खात्यात सुद्धा जमा झाले. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारो आपलो गाबी समाज आणि या गाबी समाजाच्या बांधवांका या नवोदित दिलेले ज्या LED पर्सन यांच्यापासून किती त्रास होता, जी का हानी होता ते प्रश्न मांडणारो मोहित. मात्र मोहित आता सुटलो सुसाट कारण चेंडू जाता अफाट षटकार मोहितच्या बॅट मसून आणि 100चा पारितोषिक सुद्धा लागू झाला ते लाईनमनला. आणि मालवणी म्हणीची आठवण सुद्धा झाली. आंबो लावलो कोणी आणि इडगो झालो धनी. फुकटचे 100 रुपये त्याच्या खात्यात जमा झाले. समीर तळवडकर 100 रुपयाचं मानकरी. एक षटकार गेलो समीरान झेल पकडला 100 जमा झाले तर एकाच्या 4 जण उभे झाले. म्हणजे लाईनमनचा काम सुद्धा झाला आणि रात्री चायनीजची सोय सुद्धा झाली. पण एक ताकदीचा फटको सुद्धा बुगवलो मोहितच्या बॅट मसून.
दरम्यान पुढचो चेंडू घेऊन विदर्भ मोहितसाठीचो उजवेष्टीच्या बाहेर थोडंसं सफल झालो बॅटची कडा घेऊन गल यांच्या पॉईंटच्या क्षेत्रात चेंडूचा 2 क्षेत्र चेंडूच्या पाठीत तू धर जिंकत काय मी जिंकतोय म्हणाचा चेंडू सीमा पार होता होता वाचलो पण झालोच शेवटी म्हणजे शेवटी चेंडूच विजय ठरलो. प्रयत्न दोघांचे होते पण यशस्वी मात्र दोघांच्या पदरात निराशाच पडली. थोडासा क्षेत्ररक्षण थोडंसं जोर देऊचो लगातार अंतिम सामना मेगा सामना दर्जेदार जहाजचा चषका ता काचेच्या पेटीदा तर जर आपल्या गावात जाऊचा त्याच्यावर जर आपल्या गावाचं नाव करूचा हा आपल्या संघाचं नाव करूचा तर त्याच्यासाठी मेहनत करूचीच लागत. सन्माननीय श्री अरुण विष्णू मोंडकर यांच्याकडून अंतिम सामन्यातील उत्कृष्ट फलंदाजासाठी 500 रुपयाचा पारितोषिक जमा झालेला. तसेच अंतिम सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा 500 रुपये. तर श्री आकाश धुरत यांच्याकडून सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारणाऱ्या पहिल्या खेळाडूस 500 रुपये. रविवार स्पेशल म्हणजे संडे स्पेशल 500 रुपये. तसेच हॅट्रिक करणाऱ्या पहिल्या गोलंदाजाक सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. असा प्रोत्साहन देत राहा बक्षिसाच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आज 40. जयदीप 40ची धावसंख्येची सुटलेली तेजस एक्सप्रेस नक्की खयच्या स्टेशनला थांबतली. या सुसाट एक्सप्रेस सुटलेल्या ट्रेनला नक्कीच नसेल. अपेक्षित स्टेशन बघूया. येणारे चेंडू सांगून जातील तोपर्यंत नक्कीच विठोबा आणि मोहित मात्र आपल्या नावाप्रमाणे मोहित करतोय प्रेक्षकांना. आलेल्या प्रेक्षक वर्गांना खुश केले जाते. ज्याप्रमाणे यूट्यूबवरती अगदी आगळी वेगळी शैली आहे टटरावून फरफरावून सरसरावून आणि त्याच पद्धतीची फलंदाजी आपण मोहितकडून पाहतोय. अगदी येणाऱ्या चेंडूला आरपार टराटर फाडण्याचा जो पराक्रम केला जातोय तो मोहित आणि विठोबा आणि मैदानामध्ये नक्कीच विठोबासारखं सुंदर मार्गदर्शन मोहितला लाभतंय. ही नक्कीच जमेची बाजू आहे. गोलंदाजी एंडवरती विदर्भ झाल्यानंतर आता मात्र कालच्या सामन्यातील द वन साइडेड हिरो मिस्टर गणेश कुबल VRCC आनंदवाडी संघाकडून बराच मोठा अनुभव आणि या अनुभवाच्या जोरावर आपल्या संघाला अनबिटेबल अपराजित ठेवून फायनलचं तिकीट फाडलंय. आता मात्र विजेता चॅम्पियन ठरवण्याचं स्वप्न संकल्पित विजय घेऊन येण्यास मदत केली जाईल का? प्रयत्न तर नक्कीच दोन्ही गटाकडून आपल्याला पाहायला मिळतील. शर्तीचे प्रयत्न. शेवटचा सामना महाथरार VRCC आनंदवाडी वर्सेस जय बजरंग मळे. गोलंदाजी एंडवरती गणेश कुबल. पहिला चेंडू गणेश वर्सेस विठोबा. पंचांकडे थोडंसं अपील आणि हीच खासियत आहे गणेशची की वैविध्यपूर्ण गोलंदाजी व्हेरिएशन आहे. वेगावरती सुंदर नियंत्रण आहे आणि यामध्येच नक्कीच नावाजलेले फलंदाज बीट झाले. काल महाराजा तारकर्ली त्याच्यानंतर चवाटेश्वर पिरवाडी संघालाही याच संघाने अगदी पराभवाचं पाणी पाजलं. तोच पुन्हा एकदा गणेश कुबल. कालचं झेलही गणेशचं अगदी आठवण होतो. सुंदर अचूक गोलंदाजी. मोहित सारख्या फलंदाजाला जाग्यावरती बीट केलंय. निशब्द करणारा हा चेंडू. आता मात्र हे मॅचचं टर्निंग विकेट असेल षटक असेल आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्येला रोख लावावा लागेल आणि ते काम मात्र अगदी व्यवस्थितपणे गणेश कुबल. बऱ्याच वर्षांची टेनिस क्रिकेटची सेवा हा अनुभव दिसतोय आपल्याला. उडवलाय चेंडू मोहितच्या बॅट मधून. प्रयत्न तर नक्कीच 100% होते. प्रथमेश पराडकर कालच्या सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये वर्चस्व ठेवलेला खेळाडू ज्याच्याकडून सुंदर झेल सुंदर फलंदाजी पाहिली तो मात्र आज शर्तीचे प्रयत्न करताना ते शेवटी थोडासा काय होईना कमी पडलाय. धावसंख्या झाली ती मात्र 42 अशी. एक गडी बाद 42. गणेश कुबल इनटू द अटॅक. पुन्हा एकदा आता मात्र सुंदर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅक केले गेले चेंडूवरती आलाय. या धावून काढलेल्या नक्कीच 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती मात्र 44. 44. आतापर्यंत या 2 फलंदाजांनी चेंडूचा धागा अगदी पूर्ण खोलून टाकलाय. त्यावरती रोख आपल्याला पाहायला मिळते. विठोबा तांडेलगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि चषकांचं मी वर्णन करेन सर. जी प्रथम क्रमांकची ट्रॉफी आहे ती LED फिशिंग आहे. त्यानंतर आहे ती मात्र पर्ससीन आणि त्यानंतर आहे ती तोपर्यंत विदर्भ पराडकर. शर्तीचे यशस्वी प्रयत्न आणि विदर्भ काय करणार. येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. तोपर्यंत सेकंड इनिंग मध्ये हा विदर्भ नक्कीच एक सुंदर खेळ पाहायला मिळेल. नक्कीच धनंजय मुणगेकर गणेश कुबल
प्रभू सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले खेळाडू अगदी VRCC आनंदवाडीचं क्रिकेट टेनिस क्रिकेट हे पुढील भविष्यासाठी सेफ हँडमध्ये आहे हे मी नक्कीच वारंवार सांगतो. ब्लॉक करणारा चेंडू पुन्हा एकदा एक देखना फटका सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न ओव्हरलोड झाला आणि चेंडू वन बाउंस सीमा पार फरार होतोय. षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांचे खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 46. येणारे 6 चेंडू हे सर मी नक्की शिवधनुष्य असेल कारण इकडनं या षटकामध्ये जेवढ्या धावा असतील तेवढ्याच बोनस असतील. 5 धावसंख्या झाली ती मात्र 50. थोडंसं लाईव्ह अपडेट होताना थोडासा उशीर होतो. तोपर्यंत येणारे 6 चेंडू बघूया कोण गोलंदाजी एंडवरती पाहायला मिळेल. निर्णायक षटक पहिल्या इनिंगला शेवट करणारा 6 चेंडू गोलंदाजी एंडवरती नक्कीच आपल्याला सोहम मुनगेकर नवोदित गोलंदाज आहे. या गोलंदाजाने कालच्या सेमीफायनल मध्ये ही सुंदर गोलंदाजी केली आहे. बघूया सुरेश सर काय म्हणताय की किती धावांवरती रोखलं जाईल आता हे वादळ अर्थातच मळई संघाचं. किती किती धावसंख्येपर्यंत रोखला जायत ह्याची शाश्वती नाही पण जोपर्यंत मोहित मैदानात विठोबाई मैदानात आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक व त्याचा 90 होऊ शकता. गणित बिघडा सुद्धा शकता. आतापर्यंत धावसंख्या झाली या अर्धशतक 50. त्याच्यात आणखी 5-25ची भर सुद्धा पडा शकता. 12-5चा गणित या करूचा लागत आणि मोठे फटके खेळांना काढूचे लागतील. झालेली धावसंख्या जर वाढवची असतात तर मोठेच फटके पर्याय हा आणि जबाबदारीचा आणि जोखमीचा षटक सुद्धा दबाव असते. या दडपण असता या शेवटच्या षटकात गोलंदाजी करताना गोलंदाजार सुद्धा एक नवोदित युवा गोलंदाज चेंडू हातात घेऊन सज्ज झालो. सोहमचं फसवो चेंडू स्लोअर गती चेंडू फटको फसता पण चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये जाते. एक धाव मात्र सहज आणि सोप्या पद्धतीने पुरी केली गेली. प्रयत्न झालो असं दुसरी धाव सुद्धा धावली असती पण थोडंसं ताळमेळ दोघात बिघडतो. फलंदाजांमध्ये ताळमेळ सुद्धा ठेवचं लागतं. 51 अशी धावसंख्या वैयक्तिक 32 धावा साकारल्याने आपली खेळी साकारतात. हा चेंडूचा समाचार घेताना 1 षटकार 5 चौकार आणि त्याला चांगली साथ देता मोहित गिरप 14 धावेनिशी 1 चौकार आणि 1 षटकाराचा हातभार त्याचं सुद्धा हा सोहम नाद घुमू दे पुन्हा एकदा फटको बसता कारण जो उरलेल्या कारंजा खाली नावून घेऊचा पण ह्याचा नशीब इतक्या फटक्या घेऊन नाव जाताना छत्री घेऊन गेलो आणि धावचीतची संधी मात्र झेल सुटला पण धावचीत मात्र झालो. गोलंदाजीचा मात्र कौतुक करूचा लागत सोहमच्या. एक नवोदित युवा गोलंदाज पण ज्या टप्प्यावर गोलंदाजी करता पहिलो चेंडूवरती फटको सुद्धा फसलो तो दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा फटको फसता आणि विठोबा नावाचा खेळ पुरवता विठोबा नावाचा वादळ हे आता थंड थोडासा पडता. वैयक्तिक 32 धावा आपल्या संघासाठी अंतिम सामन्यासाठी 53 अशी धावसंख्या नवोदित जाणारो फलंदाज प्रज्वल देवजी. प्रज्वलची उज्ज्वल कामगिरी मगाशी बघली होतोच. प्रज्वल देवजी ज्यांनी आतापर्यंत आजच्या दिवसात सर्वाधिक लांब षटकार खेचूचो मान मिळवणारो फलंदाज प्रज्वल देवजी आणि समोर गोलंदाज कोण तर सोहम. शेवटचे 4 चेंडू शिल्लक धावसंख्या झाली 53. नक्कीच 65 70 75 धावसंख्या करूची लागत. प्रज्वल देवजी आतापर्यंत 9 सामने खेळता 65 धावसंख्या जवळ केल्या. ॲव्हरेज त्याचा बघशाल तर 13 आणि स्ट्राईक रेट कमालीचा आता म्हणजे 232 म्हणजे तुफान स्ट्राईक रेट आहे या प्रज्वल देवजी नावाच्या फलंदाजाचा. एकावन्नशी धावसंख्या शेवटचा षटक हाताळणार गोलंदाज सोहम. मात्र प्रज्वल साठी चोकडून काढलेलं फटको गणेश कुबलच्या कपाळातून चेंडू आकांड्याच्या पार गडग्या पार षटकार. प्रज्वल देवजी षटकाराची बरसात आजच्या दिवसात 58 अशी धावसंख्या. शेवटच्या मोठ्या चेंडूसाठी फलंदाजी करून मैदानात दाखल झालो आणि सुरुवात दर्जेदार खाता खोलता षटकारानिशी. आतापर्यंत चांगल्या चेंडूचा मारो झालो तो पण खराब चेंडू त्याचो पुरेपूर समाचार घेतला प्रज्वल नावाच्या गोलंदाज फलंदाजान पुढचो चेंडू सोमचो प्रज्वल साठीचो हो सुद्धा चेंडू काय आवाज लो नाद घुमलो जेव्हा चेंडू बॅटी गातो चेंडू सीमा पार षटकार. पहिले 2 चेंडू चांगले पुढचे 2 चेंडू वरती निकाल बघा 2 चेंडू सीमा पार
मालवणी म्हण सुद्धा आठवली. टोको गेलो रवो खाऊन आणि हिवाळा गावला होय जोडणे. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके बघू गावले. अजून 2 चेंडू शिल्लक. हे चेंडू सुद्धा सीमा पार होतले काय. चौसष्ट अशी धावसंख्या. गडी बाद झाले 2 शेवटचा षटक. मेगा फायनलचो सामनो जय बजरंग मळी विरुद्ध विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब आनंदवाडी. सोमफुटचो चेंडू मोईसट. आता मात्र बॅटची कडा घेऊन गलीच्या क्षेत्रात चेंडूचा चोरटी. एक धाव पुरी केली गेली. दुसऱ्या धावेसाठी पावला वळली प्रज्वलची आणि हे सॅक्रिफाईस करूचा लागत. मात्र मोहितला आणि मोहित लाभतो स्वतःचो गडी गारद करून घेता. कारण त्याका माहिती आहे जर प्रज्वलला शेवटचो चेंडू जरी मिळालो तरी तो चेंडू सीमा पार होऊ शकते. त्याच्यासाठी स्वतः मात्र 2 डगआउटच्या दिशेने मोहित गिरप. धावसंख्या झाली 65 आणि शेवटचो एक चेंडू. शेवटचो चेंडू निर्णायक चेंडू. उडलो तर कावळो आणि बुडालो तर बेडूक असा म्हणणारो चेंडू. सोम नावाचो गोलंदाज जेव्हा सज्ज झालो आणि समोर फलंदाज 2 षटकांनीशी मोठे फटके खेळणारो प्रज्वल देवजी. शेवटचो चेंडू फटको पासता कारण जो उडता चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र पोहोचणार नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडलो होतो पण दोन्ही फलंदाज 2 धाव पुरे केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. तिसरी धाव सुद्धा. दुष्काळात 13 महिनो गरिबी में आटा गेला असं म्हणतात. काय थ्रो करूची गरज नाही होती. हातात जरी घेऊन गेलो असतो तरी चालला असं. फुकटची आणखी एक धाव समोरच्या संघाच्या खात्यात जमा झाली. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धावसंख्या झाली 68. 3 गडी बाद 68 आणि विजयाचं लक्ष आता 69. जयदेव. नक्कीच 69 धावांचं मोठं लक्ष. आणि जोपर्यंत 3 षटकं समाप्त झाली होती तोपर्यंत एक धावसंख्या VRCC च्या टार्गेटमध्ये होती. पण त्यानंतर नक्कीच प्रज्वल आला. प्रज्वलने नक्कीच कानामागून आला आणि तिकट झाला अशी परिस्थिती प्रज्वलने केली. जो कित्ता सेमीफायनल मध्ये गिरवला त्याच कित्त्यावरती कित्ता गिरवून अगदी प्रज्वलने आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेलाय. नक्कीच थरार आता मात्र रंगतदार स्थितीत VRCC संघ नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणार. आता मात्र VRCच्या ताफ्यामध्ये रोहित कोयंडे हाही दाखल झालाय. त्यामुळे फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे एवढं मी नक्कीच म्हणेन. रोहित विदर्भ प्रथमेश त्यानंतर भावेश दादाही ऍड होतोय. भावेश मेहतर दर्जेदार खेळाडू आहेत. मोठी डीप फलंदाजी आहे त्यामुळे सामन्यामध्ये नक्कीच रंगत जम्मत आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि अर्थातच 69 धावांचं लक्ष. कंपल्सरी चेस करावं लागेल. चला वेळ घ्यायचा नाही आहे. आलेल्या क्रीडा रसिकांचं मनभरून कौतुक करून आणि खास करून नक्कीच आजच्या हिमालय क्रिकेट क्लबसाठी महिला वर्गही उपस्थित आहेत. सन्माननीय सौ प्रिया कुमटेकर मॅडम, विजया चिंदरकर मॅडम, वैजयंती मंचेकर मॅडम, सुधा गावकर मॅडम, तेजस्वी गावकर मॅडम, सुनंदा धुरत मॅडम, प्राजक्ता चिंदरकर, प्रगती कांदळगावकर, सौ सीमा बापर्डेकर, सौ स्वाती लोणे, सौ तेजस्वी तारी, सौ अस्मी कोळंबकर, सौ प्रियंका धुरत, सौ मेघना गावकर आणि सर्व उपस्थित महिला वर्ग हा नक्कीच आपल्या गावासाठी आपल्या गावाची आपल्या वाडीची टुर्नामेंट आहे. आणि एवढं सुंदर देखणं आयोजन आणि विशेष करून गावामधून या महिला वर्ग दाखल झाले आहेत. आपण बघितलात तर आजूबाजूला 07 गाड्या आहेत आणि या सगळ्या या स्पर्धेसाठी आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या वाडीच्या नावासाठी आल्या आहेत. त्यामुळे तुमचंही मनभरून कौतुक असेल, स्वागत असेल स्पर्धेदरम्यान. सन्माननीय आनंद शेलटकर सर यांचंही आगमन होतंय. स्वागत कक्षामधून स्वागत केलं जाईल. आमच्या स्थानापन्न व्हायचं आहे तोपर्यंत चला फलंदाजी जोडी अर्थातच 2 दिग्गज VRCC आनंदवाडी संघाकडून रोहित कोयंडे आणि कालचा दिवस ज्याने गाजवला आणि तोच पराक्रम करण्यासाठी अर्थातच सलामीला आलाय तो विदर्भ पराडकर. अर्थातच जगऱ्या या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. गुणी खेळाडू आहे. आपल्या खेळामधून खेळ दाखवणार. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण अगदी चौफेर कामगिरी अपेक्षित कामगिरी आतापर्यंत केली आहे. संकल्पित विजय स्वप्नवत वाटचाल झाली आहे. त्या वाटचालीला सत्यात उतरणार कोण आणि त्यासाठीची लढत 2 अनबिटेबल अपराजित संघ एकमेकांसमोर दाखल आहेत. आता मात्र
2026 हिमालय मोरवे क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धेचा चॅम्पियन कोण ठरणार? गोलंदाजी एंड वरती अर्थातच पुन्हा एकदा सांगेल मागची GSPL अगदी गाभित समाज प्रीमियर लीग मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याचा गौरव करण्यात आला तोच अष्टपैलू खेळाडू मिस्टर राकेश सारंग आपल्याला दिसतोय. पहिला चेंडू 69 धावांचं लक्ष्य, फटका उडवलाय, कारंजा उडालाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जेल होईल का? आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद आणि कोणाला उद्ध्वस्त केलाय? अर्थातच रोहित कोयंडे सारख्या फलंदाजाला मोठा मासा अगदी गळाला लावलाय. व्यूह रचना क्षेत्ररचना सजवलेली आणि यामध्ये नक्कीच कौतुक करेन ते मात्र अष्टपैलू खेळ दाखवला जातोय तो राकेश सारंग. पहिला गडी बाद, बॅक टू पॅव्हलियन. नवोदित फलंदाज मिस्टर भावेश मेहतर दाखल झालाय. अजून एक दर्जेदार खेळाडू आणि डीप फलंदाजी आहे साथीला आपल्याला दिसतोय, ज्याचा पुरेपूर या मैदानाचा अभ्यास केलाय विदर्भ पराडकर. त्याच्या साथीला नक्कीच वन डाऊन पोझिशन म्हटल्यानंतर जबाबदारीची जागा, या जागेला न्याय द्यावा लागेल, झालेल्या निवडीला सार्थ ठरवावं लागेल. संघामध्ये निवड का झाली आणि खास करून अंतिम सामन्यासाठी पाचारण केलेला खेळाडू अर्थातच भावेश मेहतर. भावेश वर्सेस राकेश, बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला सामना पाहायला मिळतोय. अंतिम सामन्याचा थरार VRCC आनंदवाडी की जय बजरंग मळई. 2026 चा या 9 वर्षाचं स्वागत करणारी ही स्पर्धा धावसंख्या झाली आहे 0. पहिल्या चेंडूवरती कलम लागलं. सुंदर सुंदर वेगवान चेंडू धावून काढलेली एक चोटी धाव. आता मात्र डायरेक्ट हिट झाली असती तर काम तमाम झालं असतं. भावेश पवार आल्या पावली माघारी आला असता, नक्कीच चित्र वेगळं दिसलं असतं. ही चोरटी धाव नक्कीच आत्मघाती ठरली असती. भावेश मेहतर भावेश पवार एक मोठं नाव आलं. भावेश नक्कीच तेवढ्याच ताकदीचा आपला गाभित परिवारामधील हा खेळाडू आहे, त्यामुळे चुकबुल होते. अंतिम सामना आहे, रोमहर्षक व्हावा हीच अपेक्षा. तोपर्यंत विदर्भ पराडकर बॅक केले गेले, चेंडूवरती ताबा आलाय. एक धाव पुन्हा एकदा. आता मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतात धावांसाठी. षटकार चौकार ज्या मैदानावरती पहिल्या इनिंग मध्ये आले ते मात्र चित्र बदललं गेलंय, वातावरण बदललं गेलंय, थंड हवामान बदललंय. ब्लॉक करणारा चेंडू, हो सुंदर फटका. भावेश मेहतरच्या बॅट मधून दर्जेदार खेळ, नावाला साजेशी कामगिरी, झालेली निवड आता मात्र सार्थ ठरवताना. नक्कीच दादा काय म्हणशील या सुरुवातीला भावेशकडून आता अपेक्षा वाढल्यात का? भावेशकडे अपेक्षा नसतीच असतील. सध्या तरी निवती मेडावाडीत जाऊन बघशाल तर येळे एक सगळं पोर तुमका हातात मोबाईल घेऊन असतलो आणि भावेशची फलंदाजीच बघित असतो. आणि जर भावेश मैदानात उभं राहिलो तर सामनो नक्कीच VRCC आनंदवाडीच्या बाजून धुका शकता. बॉलाक आणि फुलाक गाठ पडा, पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार, षटकार, एक आकर्षक नेत्रदीपक दर्जेदार फटको भावेश मेहतरच्या बॅटमधून. मॅन फ्रॉम निवती भावेश मेहतर. भावेशच्या बॅटमधून षटकारांची रेष बघू गावता आणि असेच फटके मारूचे लागतील. जे एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतो आपण ते असेच फटके खेळाचे लागतले. फक्त स्वतः संयम सुद्धा थोडंफार ठेवचं लागतलो. अति घाई संकटात नाही, ह्या सुद्धा आपणाक लक्षात ठेवचा, संयम ठेवचं लागत आणि फटके सुद्धा तसेच काढूचे लागतले. चांगली सुरुवात करणार राकेश आता थोडंसं काहीतरी भर काढता. 2 मोठे फटके 2 पाठीर व राकेशच्या बुक गावले. पहिल्या चेंडूवरती एक मोठा कलाम लागला होता. आता सुद्धा रोहित कोयंडे सारख्या मोठ्या नावाचा. त्यानंतर इलेलो भावेश पुन्हा एकदा चेंडू हवेत फटको, फसता चेंडूच्या खाली हाताचा गुलाम करून कसली चूक होणार नाही. पहिल्या एका षटकात 2 कलम आपल्या नावावर लावून देणारा गोलंदाज राकेश सारंग. भावेशचा खेळ सुद्धा पूर्ण झालो. नक्कीच 2 मोठे फटके भावेशच्या बॅटमधून बघूले, दर्शकांचा मनोरंजन केले, पण ह्या मनोरंजनात सातत्य मात्र काही ठेवू शकलो नाही. निराश झालो, थोडीशी मान सुद्धा खाली होता, डगआउटच्या दिशेचा रस्ता धरल्यात. अजून 2 ओव्हरी मैदानात रवलोच तरी धावसंख्या मोठी नक्कीच बघू गावली असती. VRCC आनंदवाडी संघासाठी भावेशच्या बॅटमधून. नवो जाणार फलंदाज भावेशची जागा घेऊ प्रथमेश पराडकर. विदर्भ आणि प्रथमेश भावाची जोडी मैदानात आणि हे भाव आता आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी काय पराक्रम गाजवतात.
हे आता आपण बघूचे आहोत. नक्कीच दुसरा षटक चालू होता म्हणजे प्रशांत बाबल स्वतः संघ कर्णधार होड्याकार मालक जबाबदारीत घेतल्यान आपल्या हातात चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होता. क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल बघू गावात, कारण पहिला षटक पॉवर प्लेचा होता. धावसंख्या झाली 14, गडी झाले बाद 2. रिक्वायर्ड रन रेट आता जवळजवळ 18.5 जाऊन पोहोचला. त्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज, मोठी हवाई फायर करूचे लागत. चेंडूक विमान प्रवास घडून आडूचो लागत. तसंच फटको मात्र फसता की नाही, चांगला आवाज तर झालो चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सज्ज, दुसरा झेल पकडला गेला आणि गडी बाद होता. VRCC आनंदवाडी अजून एक गडी गारद. फटक्यात उंची जास्त होती, जर थोडी कमी उंची ठेवून फटको लांबणीर जर गेलो असतो नक्कीच सीमा पार झालो असतो. प्रयत्न नक्कीच झाले पण यश मात्र काय पदरात पडला नाही. एका चांगल्या फलंदाजाक जाऊचा लागत, मैदानात जाऊन उभ्या राहायचा लागत, चांगली फलंदाजी करूची लागत. फलंदाज येतात, मैदानात जातात, पुन्हा डगआउट मध्ये येतात. मालवणी भाषेत सांगूचा झाला तर बारशाक वारशी नसणे अळवात जाऊन बसलो देसाय. एक चांगलं फलंदाजाची गरज सध्या तरी VRCC आनंदवाडी संघाक. धावसंख्या थेट स्थांबान ती म्हणजे 14. दुसरा षटक चालू. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती गडी गारत. कमालीची गोलंदाजी, अनुभव काय असता गोलंदाजीचो तो दाखवून देता प्रशांत बाबल. नवोदित गेलेलो फलंदाज सोहम, एक युवा गोलंदाज होतो, आता युवा फलंदाजी करतो. आता मात्र काय दर्जेदार फटको, पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू जातो, अनुरुद्ध चेंडू अडे चेंडू सीमा पार, चौकार. स्वतःचा खाता खोलता या चौकारनिशी. या फटक्यात मात्र 100% एफर्ट होतो. या साजेसो फटको होतो, एक दर्जेदार फटको होतो तो म्हणजे सोमच्या बॅट मधून निघालेलो चौकाराचा फटको. धावसंख्या 4 पुढे सरकता 18शी धावसंख्या. असेच फटके खेळायचे. हीच फलंदाजी सातत्य कायम ठेवतो. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात आता थोडस कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू सीमा पार, चौकार. सोहम आणि सोहम. धावसंख्येचो आकडो बदललो, डबल दुर्याचो खेळ स्कोअर बुक वरती तयार झालो तो म्हणजे 22. दुसरा षटक चालू असताना 69 धावांचो पाठलाग करता VRCC आनंदवाडी संघ. धावसंख्या झाली 22, गडी बाद झाले 3-4 षटकांचो सामनो, अंतिम सामनो, मेगा फायनलचो सामनो. नवीन इलेले दर्शक त्यांच्या माहितीसाठी सांगते, VRCC आनंदवाडी विरुद्ध जय बजरंग मळी गाबी समाज क्रिकेट स्पर्धेचो शेवटचो दिवस आणि शेवटचो सामनो. 22 अशी धावसंख्या. चांगली सुरुवात केला, स्वतः इल्यानंतर मैदानात हजर झाल्यानंतर सोम नावाच्या फलंदाज पुन्हा एकदा स्टेप आउट झालो. आता मात्र अनिरुद्ध चेंडू खाली पोहोचलो, थोडासा खराब क्षेत्ररक्षण झालं अनिरुद्धच्या माध्यम. चेंडू सीमा पार होता का, हो सुद्धा चेंडू सीमा पार आणि चौकाराची हॅट्रिक साधली गेली आणि पहिल्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक सुद्धा लागला होता. माफ करा, षटकारासाठी होता, चौकारासाठी नाही, पण 250 देऊ हरकत नाही. कारण मेहनत आहे फलंदाजीची सोहमच्या आमच्या आणि फटके सुद्धा नेत्रदीपक होते. सव्वीस अशी धावसंख्या. 69 धावांचो पाठलाग करताना 14 चेंडू आणि 43 धावा. काय घडताना काय बिघडता क्रिकेट मित्रांनो, कधी खेळ बदला शकता. एक मागडा षटक सामन्याचा चित्र बदलू शकता, रंगत बदलू शकता. त्या दिशेने वाटचाल करणारा षटक सध्या तरी प्रशांत बाबुलचा. 3 मोठे फटके सोमच्या बॅट नसून बघू गावले. जरी जमिनीसून आगाणी किटावर गेले तरी सुद्धा 4-4 धावसंख्या संघासाठी जवळ केल्या. पुन्हा एकदा एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एका धावावर समाधान मानूचा लागता. कारण माहिती आहे चेंडू प्रज्योतकडे, प्रज्योतची फेक सुद्धा अचूक एसटीओचा वेध घेता. सत्तावीस अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज प्रशांत बाबल. समोर फलंदाज विदर्भ, हो सुद्धा चेंडू सीमा पार, खळ आणि खट्याक. चेंडू सीमा पार, षटकार. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धावसंख्या झाली 33, गडी बाद झाले 3. शेवटचे डझनभर चेंडू शिल्लक. या डझनभर चेंडूसाठी खयचो गोलंदाज येत. शेवटसून दुसरा षटक सुद्धा तितक्याच जोखमीचा असता, महत्वाचा असता. जयदीप नक्कीच सूरज
सुरेश दादा, कारण महत्वपूर्ण षटक आहे, हे निर्णायक षटक म्हणेन, कारण यानंतर येणारं षटक किती सोपं आणि किती कठीण हे सांगणारं षटक अर्थातच हे तिसरं षटक असेल. 12 चेंडू 36 धावा झालेल्या 12 चेंडूंचा विचार केल्यास अगदी 33 धावा कुठल्या गेल्यात, म्हणजे याच वेगाने थोडासा का होईना वेग वाढवावा लागेल, पण आक्रमण कायम ठेवावं लागेल. प्रथमेश पराडकर मिस्टर पीपी, काल जी पिपाणी वाजवली समोरच्या संघाला नाचवलं, आता तोच खेळ तीच पिपाणी वाजवावी लागेल. सुरुवात तर झाली आहे, बघूया शेवट काय होणार. शेवट कोण करणार याचसाठी अट्टहास केला होता की शेवट गोड व्हावा. तर आपल्या सर्वांच्या सहकार्याने 2026 मधील स्पर्धा मात्र यशस्वी होते. सोहमचं तेवढंच कौतुक करावं लागेल. तोपर्यंत गोलंदाजी एंड वरती अनिरुद्ध दाखल झालाय जय बजरंग मळई संघाकडून. आता मात्र 12 चेंडू आणि 36 धावा कंपल्सरी चेस करावं लागेल. अगदी 18-18च्या धावगतीने या धावा वसूल कराव्या लागतील. 12 मधील आपल्याला 6 चेंडू चूज करायचे आहेत, असा हा सध्याच्या घडीला पॅटर्न चालतो की किती षटकार मारायचे आहेत हे गणित. तोपर्यंत सोहम बीट झालाय, पहिला चेंडू निर्धाव. आता मात्र हारी पे भारी सामना क्रुशल मुवमेंट वरती. हे षटक खरंच निर्णायक असेल सुरेश दादा, कारण या षटकावरती निर्भर ठरेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जातील, शेवटच्या गोलंदाजाला किती कठीण परिश्रम घ्यावे लागतील हे या षटकावरून आपल्याला पाहायला मिळेल. सोहम ज्याच्या बॅटमधून सलगचे 3 चौकार आपण पाहिले, आशा पल्लवित केली, तोच सोहम बीट होतोय. चुकीचा कॉल, आत्महत्या आणि सरते शेवटी गेलेला सोहम माघारी येतोय. छोट्या छोट्या भागीदारी आता मात्र गरजेचा नाही आहेत. आता मोठी धावसंख्या उभा राहावी लागेल. तोपर्यंत VRCC आनंदवाडी संघाकडून मोठा अनुभव, अनेक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा अर्थातच गणेश कुबल दाखल होतोय. धावसंख्या झाली ती मात्र 33, 3 गडी बाद 33. 11 चेंडू 36 धावा, धावसंख्या स्थिर आहे. 10 चेंडू माफ करा, 10 चेंडू 36 धावा. सुंदर सामना, महाअंतिम सामना. चॅम्पियन कोण होणार 2026 च विजयाचं स्वप्न घेऊन आलेले 2 संघ आतापर्यंत मैदानामध्ये. 10 चेंडू 36 धावा. सामना नक्कीच एक मोमेंटम धरतोय. गणेश कुबल क्षमता आहे, सिद्ध करावी लागेल. अनेक वर्षांचा अनुभव या खेळाडूकडे नक्कीच आहे. स्वर्पतीचा चेंडू फसवलं गेलंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अनिरुद्ध, काय गोलंदाजी म्हणावी लागेल. हे म्हटलं होतं षटक खूप महत्वाचं आणि ते वरचं ठरवलंय. ते मात्र जय बजरंग मळई संघ. 9 चेंडू आणि अर्थातच 36 धावा, म्हणजे थोडासा का होईना सामना. प्रत्येक चेंडूवरती चौकार हे भाकीत केलं गेलंय. हे समीकरण येत आहे. अजून एक चेंडू निर्धाव आणि गडी बाद होतोय. गणेश कुबल गेल्या पावली माघारी येतोय. 4 चेंडू निर्धाव. राहिलेलं समीकरण 8 चेंडू 36 धावा. प्रथमेश पराडकर काय करणार. तोपर्यंत वासुदेव मुणगेकर दाखल झालाय. वासुदादा काम करावं लागेल, प्रथमेशला साथ द्यावी लागेल. ठरवलं तर सर्व शक्य आहे. मनातील आत्मविश्वास आणि मैदानामध्ये खेळ वावर टू पॉवर दाखवावं लागेल. गेम चेंजिंग मोमेंट बदलावी लागेल. हा सामना जरी झुकला असेल तरी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील आणि प्रत्यक्षमध्ये क्षमता आहे. कालचा दिवस आठवावा लागेल. आता मात्र हल्ला हल्ला आणि हल्ला शेवटच्या क्षणापर्यंत. गोलंदाजी एंड वरती कौतुक करावं लागेल. अनिरुद्ध ब्लॉक करणार चेंडू. हो, मी सांगितलं प्रथमेश पराडकर काम करणार. अजूनही सामना संपला नाहीये, कारण प्रथमेश सांगतोय VRCC आनंदवाडी संघ जिंकला नाहीये आणि ते प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत पाहिले जातील. 7 चेंडू आणि 30 धावा. सामना रंगतदार क्रुशियल मुवमेंट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हटलं प्रथमेश पराडकर अनेक वेळा या खेळाडूला संधी मिळाली नाही, पण ज्या ज्या वेळी मिळाली आहे तो क्षण, ती स्पर्धा आणि ते क्षण अगदी कायम अविस्मरणीय केलेत आणि त्यापैकी एक स्पर्धा गाजवणार प्रथमेश पराडकर. शेवटचा चेंडू. 7 चेंडू 30 धावा. या चेंडूवरती एक मोठा फटका अपेक्षित. येईल का मोठा फटका.
अजून एक दर्जेदार फटका. जेवढं कौतुक त्या कौतुकाला नावाला साजेसा खेळ. मिस्टर प्रथमेश पराडकर VRCC आनंदवाडी संघाकडून शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावा. दर्जेदार खेळ. आता वासुदेवला काय करायचंय नक्कीच सर समजलं असेल. वासुदेवला काय करायचंय तर एक धाव काढून आपल्या समोरच्या धुरंधराला, ज्याप्रमाणे आत्ताचा घडीला बॉक्स ऑफिस वरती धुरंधर हा चित्रपट गाजवतोय त्याप्रमाणे VRCC आनंदवाडी संघाचा प्रथमेश हा धुरंधर मैदान ही स्पर्धा आलेल्या प्रेक्षक वर्गांना खुश करून जातोय. काय म्हणाल या सामन्यासाठी? नक्कीच धुरंधर म्हणा हरकत नाही. तो म्हणजे सध्या तरी प्रथमेश पराडकर 3 चेंडूवरती 3 षटकार खेळता. 18 धावसंख्या आपल्या संघासाठी जवळ केल्या. पण सध्या जर विचार कर स्ट्राईक एंडवरती वासुदेव मुणगेकर आणि वासूचं सध्या महत्त्वाचं काम काय तर तू सांगल्याप्रमाणे स्ट्राईक देऊची ती प्रथमेश नावाच्या फलंदाजाक. आणि गोलंदाज काही कमी नाही. एक जुनो जाणतो गोलंदाज दशरथ कुबल जवळजवळ 30 वर्ष झाली असतील गोलंदाजी करता आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या संघासाठी दशरथ कुबल. आणि अशा गोलंदाजाक समोर देऊचा सामनो करूचा वासुदेव मुणगेकर या फलंदाजाक. स्ट्राईक रोटेट होणं महत्वाचा. अंतिम सामन्यातली अंतिम षटक, अंतिम 6 चेंडू शिल्लक. या 6 चेंडूंचो मेव या वासूच्या पुढ्यात आता काय खाऊचा आणि काय सोडूचा या वासून ठरवचा. नक्कीच दबाव वासूर सुद्धा जितको दबाव दशरथ या गोलंदाजरा त्याच्यापेक्षा जास्त वासू नावाच्या फलंदाजार. 6 चेंडू 24 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि चौकार आणि चौकारच बसावं. पण तितक्या सहज आणि सोप्याने दशरथ सारख्या का कसलेल्या गोलंदाजाक मोठे फटके खेळणं, स्ट्राईक रोटेट होणं महत्वाचा. जागा बदलणं गरजेचा. क्षेत्ररक्षक वारंवार बदलता. क्षेत्ररक्षणात बदल बघू गावता. हिमालय मोरे क्रिकेट संघ आयोजित गाबी समाज क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम सामनो. अंतिम सामन्यातला अंतिम षटकातलो पहिलो चेंडू वासूसाठीचो. स्टॅप आउट झालं वासू. कारण जो उडालो चेंडूच्या खाली स्वतःच्या फॉलोत्रमध्ये तेवढा सोप्या नसता असा झेल पकडणं पण प्रयत्न केले, अटेम्प्ट केलो आणि पण अटेम्प्ट सफल नाही झालो. स्ट्राईक मात्र जी महत्वाची ती बदलाची ती मात्र वासून बदलल्यान आणि आता सगळी जबाबदारी ही प्रथमेशच्या खांद्यावर जाऊन पडली. 5 चेंडू आणि 23 धावा. हवाई फायर. चेंडूचा लिंबू करून टाकणारे फटके. कुर्ला टू वेंगुर्ला जो चित्रपट गाजलो तसं दशरथाचं हो चेंडू कुर्ला टू वेंगुर्ला खुर्च लागत. आतापर्यंत फक्त 3 चेंडूचा समाचार घेतलेलो प्रथमेशने 3 चेंडू 3 षटकार घेतलेले आहेत अशी फलंदाजी. आणि ही फलंदाजी सातत्य कायम ठेवचा लागत. 5 चेंडू 23 धावा. उजव्या एसटीच्या बाहेर शपथ झालो. कारण जो उडालो चेंडूच्या खाली आताचा गुलाम केल्याने प्रथमेशचो खेळ सुद्धा पूर्ण झालो. झेल नाही पकडल्यानंतर सामनो सुद्धा पकडलो जय बजरंग मळे संघासाठी. विठोबा तांडेल आधी फलंदाजी त्यानंतर क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्या संघासाठी कमालीचा करता विठोबा तांडेल. खरोखर जो विठोबा कमरेर हात घेऊन उभा काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात आणि ते चांगल्या पद्धतीचं झेल पकडलो गेलो. पण एकदा प्रथमेशसाठी जोरदार टाळी वाजव हरकत नाही. कारण तोंडचो घास कसो काढून घेतो त्या पद्धतीची फलंदाजी करून दिलो डगाळ मध्ये प्रथमेश पराडकर. नवोदित गेलेलो फलंदाज प्रथमेशची जागा घेऊ कौशिक मुणगेकर. चार चेंडू आणि 23 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकारच तुमका फायदेशीर किफायतशीर पण तितक्या सोप्या नाही. शेवटचे 4 चेंडू 23 धावा. काय घडता आणि काय बिघडता शेवटच्या 4 चेंडू निर्णायक 4 चेंडू. दशरथ आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन कौशिक साठी अलॉंग द कार्पेट जमिनीसून घासत जाणारो चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी पाऊलला वळली. बघता बघता 2 धावा सुद्धा पुरे झाले. 3 चेंडू आणि 21 धावा. 21 धावांचो नैवेद्य पुरो करूचो लागत त्या फलंदाजाक. दशरथचं पुढचं चेंडू कौशिक साठी जो आता मात्र मोठं फटका. कौशिकच्या बॅट मसून चेंडू सीमा पार. उशिरांका होईना षटकार कौशिकच्या बॅट मसून सुद्धा बघू गावलो. हे फटके आधी येऊचे होते आणखी खेळायचे होते. 2 चेंडू आणि 15.
2 चेंडू आणि 15. एक खराब चेंडू, एक चुकीचं चेंडू सामन्याचा चित्र बदलू शकता. खराब चेंडूचं मारो होतं काय दशरथच्या माध्यमातून. आता मात्र एक चांगलं चेंडू, स्लोअर गती चेंडू, फसवो चेंडू, चोरटी धाव सुद्धा आणि सहज सोप्या पद्धतीने पुरी सुद्धा केली गेली आणि सन्मान सुद्धा दिलो यष्टी रक्षक करताना ते प्रज्योतच्या माध्यमातून. ही धाव पुरी होऊ दे अशी त्याची सुद्धा इच्छा झाली. धाव संख्या झाली 55. एक चेंडू आणि एका चेंडू 14 वर्षाचं वनवास. विजयी कोण ठरता? शेवटचा एक चेंडू VRCC आनंदवाडी विरुद्ध जय बजरंग मळवी. शेवटच्या सामन्यातल्या शेवटच्या षटकातलो शेवटचा चेंडू वासूच्या बॅट मसून जाता जाता शेवट हा गोडवा वासूच्या बॅट मसून षटकार. नक्कीच या षटकारासाठी रीलवर रील बनणार आणि विजय संपादन करता हिमालय मोरवे क्रिकेट संघ च्या वतीने भरले गाभी समाज क्रिकेट स्पर्धेचा मानकरी ठरता तो म्हणजे जय बजरंग मळई संघ. त्रिवार अभिनंदन. विजेतो मिळालो आपणाक जय बजरंग मळई. चांगलो खेळ